नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। सिद्धांचं लक्षण काय आहे? जे सर्वज्ञ आहेत, वीतराग आहेत, ज्यांच्या संसाराचा संपूर्णतः अभाव झालेला आहे, जे देहमुक्त आहेत, जीवनमुक्त आहेत, कर्ममुक्त आहेत, त्यांना म्हणलं सिद्ध। तर जे मोक्षाला गेलेले आहेत, मोक्षाची प्राप्ती ज्यांना झालेली आहे, त्यांना म्हणलं ते सिद्ध भगवान आहेत। तोपर्यंत अजून पर्यायामध्ये मोक्षाची प्राप्ती अजून आता आपल्याला नाही। एवंभूत ज्ञाने जेव्हा स्वतःला जाणतोय त्या समयामध्ये मोक्ष सुखाचाच अनुभव आहे। शुद्धोपयोगी जो कोणी वेदविज्ञानी आहे, सम्यक दृष्टी आहे, तर जेव्हा केव्हा तो स्वतःला जाणतो तो त्याच्या पर्यायात प्रगट झालेला आनंद तो मोक्ष सुखाचाच आनंद आहे। मग त्या मोक्षाचं लक्षण काय? ह्याच्यासाठी त्यांनी इथे एक गाथा दिली आहे, रत्नकरण श्रावकाचारमध्ये 131 नंबरची गाथा आहे। त्यात त्यांनी सांगितलं मोक्ष म्हणजे काय, मोक्ष कसं असतं। जन्म जरामय मरणे जन्म जरामय मरणे शोकैर्दुःखैर्भयश्च परिमुक्तं निर्वाणं शुद्धसुखं निःश्रेयसमिष्यते नित्यं। जन्म जरामय मरणे शोकैर्दुःखैर्भयैश्च परिमुक्तं निर्वाणं शुद्धसुखं निःश्रेयसमिष्यते नित्यं। काय काय सांगायला लागलेत की जे जन्म जरा आमय म्हणजे रोग, परत मरण शोक दुःख आणि भयाने परिमुक्त असतं, एवढे तर त्यांनी उपलक्षणात्मक सांगितले। याच्यामध्ये बाकीचे सगळे पण गर्भित समजून घ्या। जे काय सगळ्या दोषांनी मुक्त दशा असते त्याला सिद्ध सुख म्हटलं, त्यालाच निर्वाण म्हटलं। तर सांगतायत की जन्म वृद्धपणा रोग मरण शोक भय आणि दुःख हे जेथे नाहीत व उपाधिरहित सुख हेच जेथे नेहमी असते, शुद्ध सुख जिथं असतं तर तेच निर्वाण आहे, तेच निःश्रेयस आहे। म्हणजे निःश्रेयस म्हणजेच निर्वाण म्हणजे मोक्ष, त्यालाच निःश्रेयस म्हणजे मोक्ष असे म्हणतात। जिथं महत्त्वाचं सांगितलं काय की जिथं सगळ्या दोषांचा अभाव झाला आहे आणि दुसरं सांगितलं स्वाभाविक सुख प्रगट झालेलं आहे, उपाधी सहित असणारं सुख नाही। जसं म्हणलं की जे आपण उपाधी सहित सुख म्हणजे काय हो, जेव्हा आपण कुठल्या तरी उपाधीच्या निमित्तात सुखाची प्राप्ती करून घेतो, धनाचा लाभ झाला ती सुद्धा एक उपाधी, किंवा काहीतरी पद लौकिक प्राप्त झालं तर त्याच्या निमित्तात जे सुख भोगतात ती पण एक उपाधिजन्य सुख झालं। तर जिथं उपाधिजन्य सुख नाही असं ते स्वाभाविक सुख प्रगटलं त्याला म्हणलं निःश्रेयस किंवा मोक्ष सुख किंवा निर्वाण सुख म्हटलं। तर अशा निर्वाण सुखाची आपल्याला सुद्धा प्राप्ती हो। अजून त्यांनी सगळे अनेक गाथा घेतल्या आहेत, बघू आपण परत। तर असं ते सिद्ध सुख
कोणाला आणि कधी प्राप्त होतं, ज्यांना प्राप्त झालंय अशा त्या सिद्धांची आपण इथं पूजन करतोय. त्यांची सगळी विशेषणं सांगतायत की कसे आहेत ते सिद्ध भगवान. 106 पानावर संस्कृत पूजन आहे जिनेंद्रार्चनामध्ये. त्यातलं पुष्पचा अर्घ्य म्हणू आपण. समय सार सुपुष्प सुमालया सहज कर्म करेणु विशोधया परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमहं परिपूजये. काय सांगायला लागलेत? समय सार रूपी सुपुष्पमालेच्या द्वारे मी भगवंतांचं म्हणजे सिद्धांचं पूजन करतो. कसे आहेत ते सिद्ध भगवान? जे परमयोग बलेन वशीकृतम, जे परमयोगाच्या बलाने वश झालेले आहेत, वश केलंय त्यांनी स्वतःला, असे ते स्ववश असणारे सिद्ध भगवान, त्यांची मी पूजा करतो. त्यांनी तर अर्थ थोडं चांगलं घेतलं ते वाचते. सहज कर्म करेणु विशोधया, सहज क्रियारूपी किरणांच्या द्वारे ज्यांनी स्वतःला विशुद्ध केलेलं आहे, म्हणजेच शुद्धोपयोगाच्या द्वारे जे स्वतःच्या शुद्ध अवस्थेला, शुद्ध स्वभावाला प्राप्त झालेले आहेत, असे ते प्रगट सिद्ध भगवान, त्यांची मी पूजा करतो. आणि सहज सिद्ध असा माझा स्वभाव, त्याला मी पूजतो, म्हणजेच त्याची अनुभूती घेतो. तर इथं काय सांगतायत? परमयोग बलेन वशीकृतम, म्हणजे काय? परम योग के बल से जो वशीकृत है वे भगवान किसके वश में होते हैं? ज्यांनी स्वतःला वश करून घेतलंय ते कोणाच्या वश असणारो? सांगतायत की ते कोणाच्या वश नाहीत, बाहेर ते कोणीही त्यांना वश करू शकत नाही. जसं अन्य धर्मियांमध्ये असं म्हटलं जातं ना, काय देवाला प्रसन्न केलं किंवा आपण त्यांची भक्ती केली तर ते आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आले, म्हणजे ते तुमच्या भक्तीच्या वश झाले का हो? ते अधीन झाले का त्याच्या? आणि मग ते आले आणि त्यांनी तुम्हाला वरदान दिलं वगैरे वगैरे असं सांगितलं जातं सगळं अन्य धर्मियांमध्ये. तर असं सिद्ध कोणाच्याही वश होत नाही. तुम्ही त्यांची कितीही भक्ती करा, ते न्यूट्रलच असतात. बाकीचे सगळे देवी देवता कदाचित पिघळतील, पण सिद्धांमध्ये किंचितही रागाचा अंश राहिला नाही आहे, मोहाचा सद्भावच नाही, सगळा मोहाचा पूर्ण अभाव झाला आहे. त्यामुळं त्यांच्यासमोर तुम्ही किती गयावया करा, रडा, भक्ती करा, आनंद करा, तरीसुद्धा ते पिघळत नाहीत. कारण ते कुठेही आता एजा करण्याने रहित झालेत. म्हणून याच्यात सांगितलं ना विशापाल स्तोत्रमध्ये, तवानवस्था परमार्थ तत्वं त्वया न गीतः पुनरागमश्च दृष्टं विहाय त्वमदृष्टमैषिर् विरुद्धवृत्तोऽपि समञ्जसस्त्वं. काय सांगितलं? की तवानवस्था परमार्थ तत्वं त्वया न गीतः पुनरागमश्च. काय सांगितलं? की तुमची पुनरावस्था होत नाही, म्हणजे तुम्ही एकदा त्या सिद्धशिलेवर गेला की पुन्हा खाली येत नाहीत. तवानवस्था परमार्थ तत्वम, तुमच्याद्वारेच जे परमार्थ तत्व सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये अनवस्था नाही, अवस्थान नाही असं म्हणायचं आहे. तवानवस्था परमार्थ तत्वम त्वया न गीतः पुनरागमश्च, म्हणजे तुम्ही सांगता की काय होत असतं? परमार्थ तत्व असं आहे की सगळ्याचं फेरबदल होऊन, परावर्तन होऊन परत तुम्हाला तशा प्रकारचं संयोग, तशा प्रकारचं शरीर वगैरे मिळतं, हे सगळं सांगितलं जातं. पण तुमच्या बाबतीमध्ये हे घटत नाही.
कवी म्हणतायत की तुम्ही एकदा वर गेलात तर पुन्हा खाली येत नाही, पुन्हा तुम्ही संसार दशेला प्राप्त होत नाही. तर म्हणून म्हणतायत की जरी तुमची ही सगळी विरुद्ध वृत्ती आहे, म्हणजे सांगताय एक आणि तुम्ही स्वतः खाली येत नाही, तर तरीसुद्धा तुम्ही समंजस आहात, तुमच्यामध्ये काय विरोध नाही. तवानवस्था परमार्थ तत्वम त्वयान गीतः पुनरागमश्च. तुमच्याद्वारे जे गायलं गेलेलं परमार्थ तत्व आहे की तिथं पुनरावस्था नाही, म्हणजे जेव्हा सिद्धदशा प्रगट झाली तर ते सिद्ध पुन्हा संसारी दशेमध्ये येत नाहीत. तर अशी तुम्ही सांगितलेली कथा आहे ती जरी संसारीच्या दृष्टीने विरुद्ध दिसते तरीसुद्धा ती योग्यच आहे असं सांगितलं. तर इथं सांगतायत की किसी के भी नहीं है, म्हणजे भगवान कोणाचेही वश नाहीत, क्योंकि वे तो भगवान ही है. किंतु पुद्गल का एक अणु भी किसी के वश में नहीं होता. सब परमाणु सब द्रव्य स्वतंत्र है. तुम्हाला वाटतंय मी कोणाला तरी वश केलंय, कोणीतरी माझ्या वश आहे, पण वास्तविक एक परमाणूसुद्धा तुमच्या वश नसतं. तुमच्या मान्यतेनेच तुम्ही तसं वाटतंय की मी असं परिणाम करायला बहिरंगामध्ये काहीतरी तसं झालं, तशी पर्याय दिसून आली, तसं बदल घडला, तर तुम्हाला वाटतं की ते माझ्या अधीन आहे. जसं फॅन चालू करायचं तर तुम्ही बटन स्विच फक्त ऑन केलं आहे आणि फॅन ऑन झालं, कोणी केलं? कोणाच्या अधीन आहे ते कार्य? तुम्हाला वाटतंय मी केलं म्हणजे माझ्या अधीन आहे ते, मला पाहिजे त्यावेळेस ते चालू होणार, पाहिजे त्यावेळेस बंद होणार. तर असं नाही, त्याच्या योग्यतेने ते चालू झाले. म्हणून पुद्गलाच्यावर तुमचा अधिकार नाहीच. पुद्गल कुठलंही असो ते तुमच्या वश नाही. सब परमाणु सब द्रव्य स्वतंत्र है. जीव को उपचार से संसारी अवस्थाओं में कर्म के वश कहा जाता है, लेकिन निश्चय से कर्म वर्गणाओं का और आत्म प्रदेशों का चतुष्टय अपना अपना पूर्ण स्वतंत्र है. फिर कर्मयुक्त सिद्ध भगवान तो उस औपचारिक परतंत्रता से भी रहित है. म्हणजे सांगतात की निश्चयाने तर भगवान कसे आहेत, सर्व कर्मवर्गणांपासून भिन्न आहेत आणि आत्म्याच्या स्वचतुष्टयाला प्राप्त झालेले आहेत. असे ते अनंत गुणांनी सहित झालेले ते भगवान, अनंत गुणांच्या शुद्ध अवस्थेला जे प्रगट झालेले आहेत असे ते भगवान. तर ते कर्ममुक्त आहेत आणि औपचारिक परतंत्रतेपासून सुद्धा रहित आहेत. तो वे भगवान हमारी दृष्टि में बने रहे, यही हमारे वश में होने का मतलब है, और भगवान को अपनी दृष्टि में करने का मतलब है. म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या नजरेत आणून किंवा तुम्ही त्यांना समोर ठेवून त्यांची पूजन करताय. म्हणून सांगतात की ते सिद्ध कसे आहेत, तर 3 लोकांमध्ये सुंदर आहेत, कुठल्याही दोषांनी रहित आहेत आणि असे सर्व कर्मांनी आदीने मुक्त शुद्ध दशेला प्राप्त झालेले त्या सिद्धांना, समयसार स्वरूप सिद्ध परमात्म्यांना मी पूजन करतो. तर हे कशासाठी सांगायला लागलेत सगळं? परमयोग बलेन वशीकृतम, ह्याच्यासाठी खुलासा केला की जे कोणाच्याही वश होत नाहीत आणि ज्यांनी परम तपाच्या द्वारे म्हणा, परमयोग बलाच्या द्वारे म्हणा, शुद्धोपयोगाच्या द्वारे ज्यांनी स्वतःला वश करून घेतलेला आहे, स्वतःच्या सगळ्या असंयमी प्रवृत्तीला किंवा प्रमादाला, कषायांना, योगांना सगळ्यांना जिंकून ज्यांनी स्ववश झालेले आहेत, असे ते सिद्ध भगवान, त्यांची मी इथं भक्ती करतो. तर त्यासाठी काय सांगितलं की एकदा तुम्ही सिद्धचक्र विधान का करता हो? काय असतं सिद्धचक्र विधान? म्हणजे आपल्याला सिद्धांचा स्वभावच माहीत नाही, स्वरूपच माहीत नाही आणि आपण सिद्धचक्र विधान करतो. आणि त्यामध्ये पण इतकी आकुलता असते की कधी सगळे अर्घ्य संपणार. पहिला तर थोडे अर्घ्य असतात, त्यामुळं तिथं मजा करता तुम्ही, पण शेवटच्या दिवशी तर 1024 अर्घ्य असतात. मग त्या दिवशी किती आकुलता हो. पहिल्या काय पूजा सुरू करायच्या क्षणापासून काय चाललेलं असतं ध्यास,
संपणार का नाही, कधी संपणार, कसं होणार, म्हणजे संपवायसाठी सगळं पूजन चाललेलं असतं. त्यामुळे तिथं सिद्धत्वाचा अनुभव तर राहिला बाजूलाच, ते सिद्धसुद्धा दिसत नाहीत आपल्याला त्या आकुलतेमध्ये. म्हणून सांगतायत की जेव्हा सिद्ध पूजन करणार, सिद्धचक्र विधान करणार, ठीक आहे जेवढं काय काळ लागू देत, पण निर्विकल्पतेने व्हायला पाहिजे, त्यात आनंद भोगायला पाहिजे आपण. म्हणजे म्हणून जसं आता तुमचं भावपाऊड विधान किती दिवस झालं चाललंय हो, किती वर्ष झालं चाललंय, ठीक आहे 1 दिवस होते वर्षातून, पण तरीसुद्धा असं काही कंपल्शन नाही आहे त्याच्यामध्ये की तुम्ही आत्ता बसलं की ते सगळं रट्टा मारून सगळं संपवून टाकायला पाहिजे. शेवटी त्यातून भाव ग्रहण करता आला पाहिजे आपल्याला, जे काय सांगितलं आहे ते आपल्यामध्ये उतरलं पाहिजे, त्याच्यासाठी तर पूजन आधी करतोय आपण. तर सांगितलं की सिद्धचक्र विधान का करायचं, कधी करायचं, कसं करायचं, ह्याची पण विधी आहे. तर एकदा त्यांनी एक प्रसंग घेतला इथं की एक बार जयपुर में सिद्धचक्र विधान का पाठ बड़े समारोह पूर्वक धूमधाम से किया जा रहा था. कुठं, जयपूरमध्ये सिद्धचक्र विधान चालू होतं. उसके प्रधान प्रतिष्ठाचार्य कौन थे? पंडित टोडरमल जी थे. प्रतिदिन वे ठीक समय पर आते और विधि पूर्वक क्रिया करवाते थे. टोडरमल जी त्या विधानाचे करता होते. ते काय म्हणायचं, वक्ता असणार, काय सगळ्यांना गायडन्स करत असणार, मार्गदर्शन करत असणार. आणि त्यांचं एक रुटीन होतं की ते वेळेवर जायचे आणि आपल्या विधीपूर्वक व्यवस्थित सगळं पूजन पार पाडायचे. एक दिन जब वे प्रतिदिन की तरह दुग्धवत धवल वस्त्र धारण करके मंदिर जी जा रहे थे कि मार्ग में एक वृद्धा को कराहते हुए देखा. रस्त्यामध्ये एक वृद्ध स्त्री होती, ती कणत होती. त्यावेळेस दया से उनका हृदय द्रवित हो उठा. काय झालंय, कशासाठी ती अशी इवळतीये, का बरं, काय त्रास होतोय तिला. स्नेह सिंचन करते हुए मधुर वाणी में वे बोले, माता क्या बात है. बुढ़िया ने कराहते हुए कहा, मुझे कम दिखता है. काम पर जा रही थी कि ठोकर लगकर गिर गई. शायद हड्डी टूट गई है. कोण सांगते हो, ज्याचं हाड तुटले तेच सांगायला लागले बरं का. म्हणजे असं आपण आक्रोश करेल किंवा खूप आकांडतांडव करणार जर असं काय झालं तर, आणि सगळं गाव गोळा होईल असं इतकी आपली आकुलता असते त्याच्या मागं. पण ती स्त्री, तिला त्रास सहन होईना म्हणून ती कराहत होती, काय कणत होती. आणि त्यावेळेस ती बरोबर ते पंडितजी भेटले तिला, आणि ती सांगते त्यांना की दृष्टी कमी झाल्यामुळं मी कुठंतरी पडले आणि त्यामुळं मला असं वाटतंय की हाड कुठलं तरी तुटलेलं आहे माझं. शायद हड्डी टूट गई है, बड़े जोर से दर्द हो रहा है. पंडित जी ने बिना कुछ संकोच के शीघ्र ही बुढ़िया के पैर को टटोलना शुरू कर दिया. आणि मग फक्त ते तुटले का हे ती म्हणाली ना जेव्हा, त्यावेळेस त्यासाठी त्यांनी परीक्षा केली त्याची, कुठल्या पायाला त्रास होतोय किंवा काय लागलेला आहे असं. तो सचमुच ही बुढ़िया माँ के पैर की हड्डी टूट गई थी. त्यांना नुसतं हात लावल्यावर कळालं बरं का. आपल्याकडे एक्सरे आलं तरी आपण त्यात कुठं आहे ते क्रॅक ते पण कळत नाही आपल्याला, एक्सरे समोर दाखवलं तरीसुद्धा. आणि त्यांना त्या पायावरून हात फिरवलं तरी कळालं की कुठं ते हाड मोडलेलं आहे. वे उसी दशा में कंधे पर लाद कर इलाज करने वाले के यहाँ पहुँचाए. म्हणजे गेले आणि ते तिला तिथं जे कोणी तिथं डॉक्टर असतील, वैद्य असतील, त्यांच्याकडं तिला नेऊन सोडवलं, पाठीवर टाकून उचलून नेलं. इधर मंदिरजी में कुठे चालले होते ते, सिद्धचक्र विधानाला चालले होते, आणि मध्येच हे इन्सिडंट झालं. आता तिथं बसलेले लोक सगळे हे एकटेच होते करणारे, त्यामुळं त्यांची वाट बघत बघत ते हैराण होऊन गेले, का आले नाहीत अजून म्हणून. आणि मग सांगतायत काय की तिथं जेव्हा गेले पंडितजीने, इधर मंदिर जी में उपस्थित भक्तजनों की प्रतीक्षा रोष में परिणत हो चली थी. काय चाललं होतं, त्या सगळे जे पूजनाला बसले होते ते क्रुद्ध व्हायला लागले होते. आता का आले नाहीत अजून पंडित म्हणून. कुछ लोग उत्तेजित हो कानाफुसी करने लगे थे. म्हणजे आता काय म्हणायचं, पेशंट संपत आले होते तर सगळे एकमेकांशी असं वादविवाद चालू झाला.
काय म्हणायचं, त्यांच्याविषयी काय ना काय मागं बोलणं चालू झालं पंडितजींविषयी. तभी पंडित जी आ पधारे. अभी लोग उत्तेजना के स्वर में बोले, पंडित जी आज तो बडा विलंब हो गया है. एवढं का वेळ केला असं सांगायचं होतं, पण चांगल्या शब्दामध्ये. तरी पण त्यांना त्यांच्याविषयी रोष होताच, कारण आमचा एवढा वेळ वाया घालवला ह्याच्यासाठी म्हणून. पंडित जी लोगों की आकृतियाँ देखकर सब कुछ समझ गए. वेळ झाला आणि सगळ्यांना राग आला हे त्यांना समजलं. पर गंभीरतापूर्वक सांत्वना भरे शब्दों में बोले, सिद्ध चक्र का सच्चा पाठ तो आज हुआ है. मुझे बड़ी प्रसन्नता है. और उन्होंने सारी घटना सुना दी. उपस्थित लोग अपनी अज्ञानता पर मन ही मन लज्जित हो सिर नीचा किए थे और सिद्ध चक्र का पाठ श्रवण कर रहे थे. काय कळलं? म्हणजे त्यांनी हे म्हणलं की त्या सिद्धांची पूजन करणं ठीक आहे की, पण तरी समोर आज जो काय प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये एखाद्या भव्य जीवाला कदाचित तो सुद्धा समयसार स्वरूप आहे, सिद्ध स्वरूप आहे, त्याला जर आज माझी गरज आहे तर पहिला मी ते कार्य करणार. म्हणून सांगतायत काय की आज सिद्ध चक्र का सच्चा पाठ हुआ. कदाचित त्या जीवाचे परिणामसुद्धा परिवर्तित होतील यांच्या सद्भावनेमुळं, त्यांच्या त्या सत्क्रियेमुळं, त्यांच्या अनुकूलतेमुळं कदाचित तो समोरचा जीव पण परिवर्तित होईल. म्हणून सांगतायत की सिद्ध चक्रचं तर पूजा करणं, ते थालीतनं द्रव्य चढवणं, ते काहीतरी वाक्य म्हणणं, पद म्हणणं हे सगळं तर चालणार आहे. पण जिथं आपल्याला सिद्ध आत्मा नाही दिसला, स्वतःचा सिद्ध आत्मा आणि समोर गरजू असणार त्याचा सिद्ध आत्मा नाही दिसणार, तोपर्यंत सिद्ध पूजन होणार नाही. म्हणून आपली बुद्धी आपण कुठं घालवतो सगळी? कोणी आपल्या बुद्धीने समोरच्याला सिद्ध पाहतो का? आपण सतत त्याला कुठल्या ना कुठल्या पर्याय दृष्टीने पाहतो. त्यामुळं आपल्याला रागद्वेष होतात, कषाय होतात. म्हणून सांगतात की पाहण्याची दृष्टी बदला. सगळ्यांना सिद्ध बघा, जीव बघा, समता रूपाने पहा, तर कुठला भेदभाव राहणार नाही आणि आपली आकुलता संपणार आपल्या परिणामातली. आणि आपल्याला सिद्ध बनायचे हे भाव आपले किती दृढ असतात. सिद्धचक्र विधान करायला जरी बसलाय, सिद्ध पूजन जरी केला समजा, तरी सुद्धा आपली तेवढी दृढ भावना असते का की मला सिद्ध व्हायचंय म्हणून मी हे करतोय. तसा पुरुषार्थ, तसं एक जिज्ञासा, एक चिकाटी असते का आपल्या परिणामामध्ये? तर त्यासाठी एक दृष्टांत सांगितला होता की एक MBAचं कॉलेज होतं आणि त्या कॉलेजमध्ये अनेक स्टुडंट्स होते. आता तर त्यांचं काय चाललं होतं, एक लेक्चर चालू होतं ज्याच्यामध्ये की मार्केटिंग सब्जेक्ट चालू होतं की तुम्ही एखाद्या चीजचं मार्केटिंग कसं करणार. तर टीचर, त्या प्रोफेसरनी काय विचारलं, म्हणले की मी तुम्हाला एक टास्क देणार आहे, तुमच्यात बघणार आहे की किती ॲबिलिटी आहे. तुम्ही मार्केटिंग फील्ड चूज केली आहे ना, काय स्पेसिफिकेशन, स्पेशलायझेशन त्या MBAमधलं, तर मला ॲबिलिटी बघायची की तुम्ही किती मार्केटिंग करू शकता, तुम्हाला काय टॅक्ट माहीत आहेत, काय तिथले खोच खळगे माहीत आहेत, खाच खळगे वगैरे, हे मला कळेल. म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या क्लाससमोर त्यांनी एक प्रोजेक्ट दिला त्यांना. म्हणले की हे एक पुस्तक आहे, काय आहे, अध्यात्मयोगी राम किंवा रामायण, अध्यात्मयोगी रामने त्यांचं रामायण, तर रामायणचं एक पुस्तक आहे, तुम्हाला हे बाजारमध्ये नेऊन विकायचं आहे. 1 महिन्यामध्ये मिनिमम तुम्हाला 100 पुस्तकं विकायची आहेत. मॅक्झिमम झालं तर चांगलीच गोष्ट आहे. तर मला बघू दे तुमची स्किल काय आहे, असं म्हणून त्या प्रोफेसरनी सगळ्यांना ते टास्क दिलं. तर सगळी पोरं काय बोलायला लागली, इतकं इझी तर टास्क आहे, काय त्याच्यामध्ये, रामायण काय असं आम्ही आत्ता विकतो म्हणले जाऊन बाजारमध्ये. आणि मग तेच त्यांच्या सगळ्यामध्ये, त्या सगळ्या स्टुडंट्समध्ये एक जण होता, तो लास्ट बेंचवर बसलेला असा बुटकासा मुलगा होता. मग त्याला विचारलं, तू काय करणार? प्रोफेसरनी विचारलं, तू काय करणार आहे, कुठलं स्पेशलायझेशन करणार आहे? त्यांनी सांगितलं मार्केटिंग.
मग त्याचं ते बोलणं बोबडं होतं ना, तर त्यावेळेस प्रोफेसरनी विचारलं, अरे तुला नीट बोलायला येत नाही, तू मार्केटिंग कसं करणार? तो म्हणला, आय कॅन डू, मी करू शकतो, तुम्ही माझ्यावर एकदा टाकून तर बघा. आणि मग सगळ्यांना टास्क दिली त्याच्याबरोबर. याला पण सांगितलं की 100 पुस्तकं विकून दाखवायची एका महिन्यात. त्यांनी स्वीकारलं ते. आता महिना सुरू झाला, सगळी पोरं बाजारात विकायसाठी, कुठं घरोघरी जाऊन कुठं कसं पाहिजे तसं विका, पण 100 प्रती मला विकून दाखवायच्या, असं सांगितलं होतं प्रोफेसर. म्हटल्यावर आता ते दिवस रात्र श्रम करतायत, कुठं पाहिजे नको सगळीकडं जात आहेत, घराघरामध्ये जाऊन दरवाज्यांमध्ये आवाज देऊन सगळीकडं उठवून बोलवून सगळं प्रयत्न चालू आहेत. पण कोणाच्या हाताला यश नाही आलं. आता एक महिना संपला. महिना संपल्यावर सगळ्यांना पुन्हा बोलवलं आणि प्रोफेसरनी विचारलं, म्हणले किती पुस्तकं गेली, किती पुस्तकं विकलात? तर ते सगळे लोक मुलांची माना खाली होत्या आणि समोर त्यांच्या बेंचवर पुस्तकं राहिलेली तशीच ठेवली होती. त्यांनी विकली पण 100पर्यंत गेले नाहीत. जेवढी विकली गेली तेवढी गेली आणि राहिलेली सगळी त्यांनी आणून प्रोफेसरच्या समोर ठेवली होती. मग सगळ्यांना विचारलं, काय झालं असं का? तर ते म्हणाले की आम्ही खूप प्रयत्न केला, खूप कन्व्हिन्स करायचं कोशिश केली, पण कोण घ्यायला त्याची तयारी नव्हती. आज अनेकांनी आम्हालाच रामायण ऐकवलं, असं काहीतरी त्यांनी सांगून वगैरे म्हणले की म्हणले मी क्लासमधला टॉपर, तरी पण माझ्याकडून किती 20 पुस्तकं विकली गेली महिन्याभरात. दुसरा एक म्हणाला माझ्याकडून 30 विकली गेली. चौथा म्हणाला 35 विकली गेली. कोणी सगळे मिळून म्हटलं मॅक्झिममपर्यंत 40-45 पुस्तकंच गेली असतील एखाद्या मुलाकडून, एवढंच. त्यापेक्षा जास्त कोणी विकू शकलं नाही. आता तो बोबडा मुलगा होता, तो पुन्हा शेवटच्या बेंचवर होता आणि त्याच्यासमोर एक पण पुस्तक नव्हतं. त्याला जी 100 पुस्तकं दिली होती ना की तुला ही विकायची आहेत, तर त्यांनी त्याचं टार्गेट अचीव केलं होतं. मग प्रोफेसरनी विचारलं, म्हणले कसं काय तू हे केलं? म्हणले तुला तर बोलायलासुद्धा धड येत नाही, आणि मग जे चांगले होते ते हारले, ते नाही करू शकले प्रयत्न, त्यांना सक्सेस नाही मिळालं, तुला कसं काय मिळालं? असं आता विचारलं प्रोफेसरनी. मग त्यावेळेस हा काय म्हणाला, काय नाही म्हटलं, लई सोपं काम होतं माझ्यासाठी. तर तो म्हणाला, मी गेलो अपार्टमेंटमध्ये कुठल्या घरांमध्ये वगैरे आणि काय करायचो, बेल दाबणार, कोणीतरी समोर येणार, त्यांना मी सांगणार हे रामायण आहे, ह्याच्यामध्ये सगळं राम आणि सीतेचं सगळं वर्णन आहे, तुम्हाला वाचलात तर फार फायदा होणार आणि सगळं तुम्हाला तत्त्व कळणार, धर्म कळणार, तर तुम्ही वाचताय, देऊ का? असं त्यांनी विचारल्यावर जर समोरच्यानी नकार दिला, नकार द्यायच्या आधीच हा काय म्हणायचा, तुम्ही घेताय का मी वाचून दाखवू? काय कळलं मीरा? काय कळलं? तो काय म्हणाला, तुम्ही म्हणजे घेताय का वाचून दाखवू? मग तो वाचणार, त्याच्याऐवजी ते समोरचे म्हणून घेतलं त्यांनी. म्हणजे असं कोण येते का दारावर तुमच्या? नाही तर म्हणजे असं त्यांना काय वाटायचं, त्यांचा काय उद्देश सगळ्यांचा की याच्याकडनं ऐकण्यापेक्षा आपण वाचलेलं चांगलं. न प्रकारेनं त्यांनी मार्केटिंग केलं का नाही हो, त्याला म्हणतात स्किल, आणि त्यांनी ते अचीव केलं. आणि मग सगळे क्लास त्याच्यावर आता त्याचं वावा करायला लागली. म्हणजे ज्याची ॲबिलिटी नसताना जो करू शकतो आणि आपल्यामध्ये असताना आपण नाही करू शकलो म्हणल्यावर सगळे खजील झाले. प्रोफेसरनी सुद्धा त्याचं कौतुक केलं. म्हणजे म्हणायचं की ज्याला जिज्ञासा असते, चिकाटी असते, एक युक्ती असते, त्याच्या जोरावर तो आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, तर त्याला यश मिळतंच. मग तशी आपल्यामध्ये चिकाटी आहे का हो? तशी एक जिज्ञासा, एक ओढ, एक पुरुषार्थ, तेवढा तीव्र प्रयत्न करतो का आपण की मला सिद्ध बनायचं आहे किंवा मला शुद्धात्मा अनुभव करायचा आहे? आत्ता सिद्ध नाही बनू शकत, पण सिद्ध आत्म्याचा अनुभव करू शकता. म्हणून सांगतायत की सगळे प्रयत्न करा, सगळा पुरुषार्थ करा आणि त्याच्याद्वारे आत्म्याला जाणण्यासाठी वेळ द्या. ते सगळे तुमचं शक्ती द्या, त्याच्यामध्ये ज्ञान द्या, ज्याच्याद्वारे की तुम्हाला आत्मस्वभावाची
प्रगट अनुभूती होणारच. म्हणून म्हणतात की त्यासाठी फक्त आवश्यक असते ती कन्सिस्टन्सी. कशाला म्हणायचं, म्हणजे तुम्ही सगळं करा पण त्याच्यामध्ये हा विषय नाही सुटायला पाहिजे. जसं परवा पण सांगितलं ना जिदूबाईंनी, काय माताजी सांगतात ना नेहमी, बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे, चालताना चालणारा नाही जाणणार आहे, सगळ्या क्रियांमध्ये जाणतोय ह्याला म्हणायचं कन्सिस्टन्सी. ही भावना, हा उपयोग आपला जर टिकून राहिला तर तिथं बहिरंगामध्ये अशुभावाकडे जाणारच नाही. शुभ शुद्ध असा प्रवास सुरू होणार. म्हणून म्हणलं की एक जिद्द असायला पाहिजे आपल्यामध्ये की नाही, मी शुद्ध आत्मानुभव आज आत्ता करणारच. इतकं जर आपण पेटून उठलो तर आपल्यासाठी ते सहज आहे. आणि तो समयसार आपल्यामध्ये आहे. त्या समयसारला आपण जर लक्ष केलं तर त्याची प्राप्ती आपण सहज करू शकतो. कसा आहे हो समयसार? समयसार म्हणजे सिद्धांचं स्वरूप आहे, आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे. मग पहिल्या गाथेतच सांगितलं ना समयसारच्या, काय वंदितु सौवसिद्धे दुवमचल मनोवमंगईं पत्ते ओछामि समय पाहुड मिणमो सुद केवली भणिदम. काय सांगितलं अर्थ? म्हणले वंदितु सौवसिद्धे, मी सर्व सिद्धांना वंदन करतो. कसे आहेत ते सिद्ध? ध्रुव अचल अनुपम गतीला प्राप्त झालेले आहेत. ध्रुव अचल आणि अनुपम गतीला जे प्राप्त झालेत असे ते सिद्ध. वोच्छामि समय पाहुडम इणमो सुद केवली भणिदम, जे काय श्रुतकेवलींनी सांगितलेला हा मोक्ष, हे काय समयसारूपी ग्रंथ आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे सिद्धांचं स्मरण करून तुम्हाला त्या ग्रंथाची भूमिका सांगणार किंवा प्रतिज्ञा करतात की मी हे ग्रंथ तुम्हाला सांगतो. म्हणजे असे सिद्ध आहेत. आणि मग पुढं जाऊन त्यांनी समयसार कसा आहे याच्यासाठी सगळ्या गाथांमध्ये सांगितलं थोडंफार. तर 6व्या गाथेत काय सांगितलं म्हणा? 6वी गाथा येते का कोणाला समयसारची? नविहोदी अपमत्तो नपमत्तो जान गोदुजो भाओ एवं भणन्ति शुद्धं नादाजो सोदुसो चेव. कसा आहे समयसार? नविहोदी अपमत्तो, अप्रमत्त नाही, प्रमत्त नाही. जाणगोदुजो भाव, कसा आहे? न्यायक भाव स्वरूप आहे. एवं म्हणंती शुद्धम, अशा प्रकारे सांगितलेलं आहे की हा शुद्धात्मा आहे, त्याला जाणा. जो कसा आहे? जो सो दुसो चेव, जो जसा आहे तसाच आहे. त्याच्यामध्ये काय त्याला काय विशेषण देऊ शकत नाही. कसा आहे आत्मा? जसा आहे तसा आहे. रसा समयसार स्वरूपी आत्मा तुम्ही जसं म्हणलं ना त्या इष्टोपदेशमध्ये पण त्यांनी एक गाथा सांगितली की स्वर्गातलं सुख कसं असतं. आता इथं तुमच्याजवळ तसं दाखवण्यासाठी सुद्धा सुख नाही आहे. त्या क्वालिटीचं, त्या कंपॅरिझनचं, त्याच्या समान तुल्य सिद्धांचं त्या स्वर्गातलं सुख कसं आहे तर स्वर्गातल्या सुखासारखंच आहे असं त्यांनी तिथं उपमा देऊन सांगितली. काय म्हणलं? ऋषिकजमनातंकं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव. नाक म्हणजे स्वर्ग. तर स्वर्गीयांचं सुख स्वर्गीयांच्या सुखाप्रमाणेच असतं. त्याला इतर कशाची तुलना देता येत नाही. कारण तशी तुल्य वस्तू आज इथं या विश्वामध्ये, या पृथ्वी तलावर कुठलीही नाही की जी ते ज्या प्रकारचं ते सुख भोगतात. कोण? देवगतीतील देव. म्हणून सांगतायत की तसंच सिद्ध सुख कसं आहे हो?
त्या सिद्ध सुखाची तुलना करण्यायोग्य आज कुठलाही पदार्थ या भूतलावर नाही. म्हणून म्हणतात सिद्धात्मानुभूती ही युनिक आहे. तर त्याचा अनुभव घ्या, त्याचा आनंद भोगा, तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही आहे. त्याची क्वालिटीज डिफरंट आहे. बाकी तर तुम्ही संसारामध्ये इंद्रियजनित आनंद भोगता, पण तो एक अतिंद्रिय आनंद आहे, अतिंद्रिय वस्तू आहे, ज्याच्याद्वारे की आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. म्हणून त्या विषयाला विषय करा आणि स्वभावाला जाणा, तर आपल्याला सुद्धा सिद्धदशा प्रगट होण्यामध्ये बाधा होणार नाही. मग असं स्वभावाला जाणून सिद्ध झालेले अनेक मुनी आहेत, ज्यांनी तपस्या केली, आपल्यावर उपसर्ग झाले, तर ते त्याच्यामध्ये सुद्धा डगमगले नाहीत, स्थिर राहिले आणि त्याच्याद्वारे त्यांना सिद्धदशा मुक्तदशा सहज प्रगट झाली. असे अनेक मुनी आहेत, त्यांची थोडी उदाहरणं इथं दिली आहेत, एकेका वाक्यामध्ये ती वाचते मी. कोणी सिद्ध अवस्थेला प्राप्त झालं, कोणी सर्वात सिद्धी आदी विमानांमध्ये ते उत्पन्न झाले, पण शुद्धोपयोग सुटला नाही. सुकौशल स्वामींना त्यांच्या आईचा जीव जो वाघीण होऊन जन्मला होता त्याने भक्षण केले असता ते आपल्या व्रतापासून ढळले नाहीत. त्यामुळे तुमच्या दुःखवेदना किती दुस्सह असतील. म्हणजे सांगतायत की त्यांच्यावर इतकं मोठं संकट होतं तरीसुद्धा ते त्याच्यातून स्वतःच्या स्वभावातून च्युत झाले नाहीत. मग आपल्यावर असं काही संकट आलं म्हणून आपण लगेच धर्म सोडायला तयार, लगेच आपली अनुभूती सोडायला तयार. म्हणजे पहिल्यांदा स्वतःपासून दूर जातो जेव्हा काही संकट आलं त्यावेळेस, आणि मग नंतर फिरून परत स्वतःकडे येतात. म्हणजे मार्ग ॲक्च्युली इकडून आहे, पण आपण जातो दूरवर आणि मग स्वतःकडे येतो. तर हे एक उदाहरण सांगितलं की सुकौशल मुनींनी आपली आत्मसाधना केली, त्याच्या निमित्तात वाघाचा सुद्धा उपसर्ग त्यांना चलित करू शकला नाही. गजकुमार स्वामींना त्यांच्या शत्रूने सर्वांगामध्ये, गजकुमार मुनींच्या डोक्यावर शेगडी ठेवली ना, तर तरीसुद्धा ते आपल्या साधनेपासून च्युत झाले नाहीत. सनत कुमार नामक मुनींच्या शरीरात काय ते कोड होता, परत क्षुधेची आधी तीव्र वेदना झाली होती, नेत्र शूल उदर वगैरे अनेक रोग उत्पन्न झाले. त्याची वेदना त्यांनी 100 वर्षपर्यंत साम्य भावाने सोसली, पण धैर्य सोडून घेतलेल्या व्रतापासून डगमगले नाहीत. धैर्य सोडून व्रतापासून डगमगले नाहीत, जे काय व्रत घेतली होती ते त्याच्यापासून चलित झाले नाहीत. त्यावरूनच सांगायचं आहे की कुठलीही वेदना आपल्याला आपल्या स्वतःपासून च्युत करणारी नसते. फक्त तुम्ही तो अनुभव तो निर्णय दृढ ठेवायला पाहिजे की जरी संकट आले, जरी काय रोग झाला तरीसुद्धा ते शरीरामध्ये आहे, आत्म्यामध्ये नव्हता, नाही, नसणार. आणि असा मी आत्मा स्वयंसिद्ध स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये की कुठले रोग नाही, शोक नाही, शरीर नाही, कुठली बाधा नाही, दोष नाही, असं माझं स्वरूप आहे. हे जाणलं तर आपल्याला सुद्धा सिद्ध सुख सुलभ आहे. आत्ता वर्तमानात या क्षणात तुम्ही भोगू शकता, फक्त निर्णय करायची देर आहे. म्हणून निर्णय करा की मी तर आत्तासुद्धा सिद्ध आहेच. बनायचं आहे असं नाही, तर आहे त्या वस्तूला जाणा, तर त्याच पर्यायामध्ये तुम्हाला सिद्ध सुख सहज प्रगट होणार. जाणा सिद्ध स्वरूपोहम शुद्ध स्वरूपोहम निर्दोष स्वरूपोहम विसर्जन.